टाकणारा आक्रोश आहे लातूरच्या महिलेचा। पोटच्या लेकरासारखं जपलेलं सोयाबीनचं पीक अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालंय आणि शेतकरी महिलेनं जीवाच्या आकांतानं टाहू फोडला। खरं तर अतिवृष्टीनं मराठवाड्यासह राज्यातील 30 जिल्ह्यातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। पुरानं गावं वेढली आहेत। काही जनावरांनी दावणीला जीव सोडलाय तर काही वाहून गेली आहेत। घरं पडली आहेत। अनेक शेतकऱ्यांचा संसारच मोडून पडलाय। अतिवृष्टीच्या तडाख्यानं शेतकरी पार कोलमडून गेलाय। माझ्या रक्ताच्या कष्टाने मी एक संसार जमा केलेला ते सगळं पाण्यात गेलं, त्यामुळे जास्त मला वाईट वाटतं, दुसरं काहीच नाही। राज्यातील 30 जिल्ह्यांना याचा फटका बसला असून 70 लाख एकरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 144 जनावरांनी जीव सोडलाय तर 325 घरांचं नुकसानही झालंय। एकीकडे 31,64,000 शेतकऱ्यांची 70 लाख एकरावरील शेती उद्ध्वस्त झाली आहे। त्यासाठी 2,215 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आम्ही 2,215 कोटी रुपयांची 70 लाख एकरसाठी विभागणी केली। त्यातून ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची अवघ्या 3,164 रुपयांवरच बोळवण करण्यात आल्याचं समोर आलंय। केंद्रात तुमचं सरकार, दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या, पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही। भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे। सरकारची ही मदत म्हणजे बळीराजाची थट्टाच असल्याचं विरोधक म्हणत असताना दुसरीकडे सरकारनं मात्र ओला दुष्काळ जाहीर न करता आश्वासनावरच नुकसानग्रस्तांची बोळवण केली आहे। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत किमान 30,000 रुपये एकरी खर्च येतो। मात्र अवघी 3,164 रुपये प्रति एकरी मदत देऊन सरकारनं बुडत्या स्वप्नांवर नवा तडाखा दिलाय। खरं तर सरकारला मायबाप म्हटलं जातं, त्यामुळे सरकारनं मदत करावी। कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा नको। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।